नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 3 मुद्दे मी टॅग केलेत. श्री अजित पवार यांनी आज जे काही केलं ते त्यांनी तसं का केलेलं असावं, काही जे नेते त्यांच्याबरोबर सहभागी झालेत त्यांचं काय होईल, आणि श्री अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीने काय शब्द दिलेला असू शकतो की ज्याच्याशी श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या वाटचालीचा संबंध आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री राज ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे ह्या सगळ्या घडामोडी मागे खुद्द शरद पवार साहेबच आहेत का. मला आठवतं की 2015-16च्या दरम्यान जेव्हा मी ही बातमी ब्रेक केली होती की पवार कुटुंबियामध्ये सर्व काही आलबेल नाही आहे, अर्थात फार खाजगी गोष्ट आजही आपल्याला सांगायची नाही आहे, पण आजच्या सगळ्या घडामोडी मागे कुटुंबातला अंतर्गत कलह हे सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण असावं. मी म्हणालो तसं फार त्याचा उहापोह करायचा नाही आहे, पण तो मुद्दा महत्त्वाचा आहे. पण श्री अजित पवार यांनी असं का केलं असावं याची काही ठळक कारणं आहेत. एक, त्यांच्या भविष्यातल्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद हवंच आहे, हा एक भाग आहेच आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची जी काही वाटचाल असेल त्याच्यामध्ये आपल्याला डावललं जातं आहे आणि सुप्रिया सुळे यांचं हळूहळू पक्षामध्ये इलेव्हेशन सुरू आहे, ही भावना त्यांच्या मनात वाढीला लागली होती आणि ते काल होणं अपेक्षित होतं ते आज झालं. सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि त्यांनी काही नियुक्त केलेले पदाधिकारी अशी पार्टीमध्ये एक पॅरलल यंत्रणा लाईन सुरू होती जी अजित पवार यांना आवडत नव्हती. आणि म्हणून ज्या वेळेला 2024च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या साठीचे जे उमेदवार ठरवायचे ते उमेदवार ठरवण्याचा अधिकार जर आपल्याला नसेल तर मग मात्र आपला पक्षावरती जो काही उरला सुरला राहिलेला हँड आहे, कमांड आहे, ती जाईल अशी त्यांना भीती होती. वयाच्या 64व्या वर्षापर्यंत मग मुख्यमंत्री होण्यासाठी थांबलो हे ते जाहीरपणे 3-4 वेळेला बोलून गेलेले, त्यामुळे ती त्यांना आशा होतीच. त्यामुळं अजित पवार यांनी हे का केलं असावं ह्या 3-4 शक्यतेबरोबरच आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळं इथून पुढे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा हा अजित पवार यांच्या मागे लागणार नाही हे आपण ठामपणे म्हणू शकतो. कारण आजपर्यंतचा गेल्या 9 वर्षातला भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय सत्तेचा हाच इतिहास राहिलेला आहे. आता दुसरा प्रश्न निर्माण होतो ते म्हणजे अजित पवार यांच्याबरोबर गेलेले सहकारी हे त्यांच्याबरोबर का गेले. तर त्याची उलटी सुरुवात आपण अजित पवार यांच्या शक्यतेबरोबर केली, ती हीच आहे की केंद्रीय तपास यंत्रणेचा जो काही ससेमिरा ह्या मंडळींच्या मागे लागलेला आहे, प्रफुल्ल पटेल, श्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, श्री दिलीप वळसे पाटील यांचंही अधूनमधून जे नाव येत होतं ते, आणि मग बाकीची सगळी मंडळी, तो ससेमिरा पहिल्या झटक्यामध्ये थांबेल. त्यामुळं सत्तेची महत्त्वाची पदं हा ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. बाकी श्री छगन भुजबळ आणि ही सगळी जी मंडळी गेली त्याचं एकमेव कारण हेच आहे. आता तिसरा प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे श्री अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीनं काय आश्वासन दिलेलं असावं. भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातली अडचण अशी आहे की त्यांच्याकडे तालेवार मराठा चेहरा नाही. त्यांनी ज्या मराठा चेहऱ्याला बघितलं, तपासलं, त्या चेहऱ्याचा त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपयोग झालेला नाही. चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आणि तत्सम सगळी मंडळी, पण जी महाराष्ट्रातली सामाजिक रचना आहे त्या सामाजिक रचनेमध्ये ज्याला आपण ॲग्रेसिव्ह मराठा चेहरा म्हणतो असा चेहरा नाही आहे. आणि म्हणून मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीनं काही स्वतःचं प्रोजेक्शन करत होते ते प्रोजेक्शन महाराष्ट्रातली जी समाज रचना आहे त्याच्यामध्ये त्यांना उपयोगाचं ठरणार नव्हतं. आणि म्हणून ही अधिक शक्यता आहे की आज जरी अजित पवार हे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झालेले असले तरी महाराष्ट्रातल्या आगामी राजकीय वाटचालीमध्ये अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले पाहता येतील, किंबहुना ती शक्यता अधिक आहे. म्हणूनच अजित पवार यांनी ती रिस्क घेतलेली असावी. आता मधला 4-5 दिवसाचा जो कालखंड आहे ना तो वगळून चालणार नाही. त्यांनी जाहीर व्यासपीठावरती अशी भूमिका घेतल्यानंतर की मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे, कंसात ते थेटच म्हणून गेले होते, त्यानंतर जर श्री शरद पवार यांनी काही वेगळी भूमिका घेऊन तातडीनं याबद्दलची पावलं उचलली असती तर कदाचित आज जे घडलं ते घडलं नसतं. पण तसं होणे नव्हतं, कारण अजित पवार यांच्या हातामध्ये पक्ष दिल्यानंतर काय होतं याची पुरेपूर जाणीव श्री शरद पवार यांना होती. आणि म्हणूनच जो पक्ष आत्ता 25 वर्ष पूर्ण करतो आहे त्या पक्षाच्या संपूर्ण वाटचालीमध्ये दीर्घकाळ सत्तेवरती पक्ष राहिल्यानंतरसुद्धा अजित पवार यांच्या हातामध्ये कधीही पक्ष श्री शरद पवार यांनी जाऊ दिलेला नाही. इनफॅक्ट शरद पवार यांनी आपल्या पक्षावरची स्वतःची कमांड कधीही सुटू दिलेली नाही. म्हणूनच बघतो की 25 वर्ष हा पक्ष एकछत्री
अंमलाखाली असल्यासारखा होता. 2014 ते 2019 या काळामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी या पक्षाला धक्के दिले आणि काही महत्त्वाचे मोहरे हे आपल्याकडे घेतले आणि त्यानंतर पक्षाची जी अवस्था झालेली होती ती पाहता अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद येणं शक्यच नव्हतं आणि ही शक्यता पाहूनच अजित पवार यांनी हे आजचं पाऊल उचललं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांचं काय होईल. एका वाक्यात एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेल्या आमदारांचं महत्त्व आज संपलं आणि त्यामुळं काही काळासाठी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राहतील. मी शब्द वापरतोय काही काळासाठी. त्यात विधिमंडळाच्या अध्यक्षाकडं आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा जो निर्णय प्रलंबित आहे तो तसाच राहील. त्याबद्दल कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, कारण महाराष्ट्राच्या जनमानसात काहीतरी वेगळी मॅसेज जाऊ शकतो, वेगळा मॅसेज जाऊ शकतो, तो त्यांना जाऊ द्यायचा नाही. पण मग श्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहू शकत नाहीत हे आजचं वास्तव आहे. कारण एकनाथ शिंदे यांचा ना नेता म्हणून प्रभाव पडला आहे, ना मुख्यमंत्री म्हणून प्रभाव पडला आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे अंतर्गत असलेले जे सर्वे आहेत त्या मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे हे जेव्हा माझं मत जाणून घेत होते तेव्हा मी त्यांना जे सांगितलं होतं, जवळपास अशाच पद्धतीचे कौल वेगवेगळ्या माध्यमातून आलेले होते की या सरकारचा जनमानसातला प्रभाव अजिबात पडताना दिसत नाही. इनफॅक्ट भारतीय जनता पार्टीची स्वतःची म्हणून जी काही प्रतिमा आहे ती सुद्धा ह्या सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळं अक्षरशः धुळीला मिळायला लागली होती. त्यामुळं आजच्या घडामोडीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा काळ हा फार जवळ आलेला आहे, तो संपेल असं दिसतं आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे हेच काही वेगळी खेळी करून, काही वेगळी राजकीय रचना करून जर त्यांनी महाराष्ट्राला पुन्हा एक नवा धक्का दिला तर 2019 नंतर महाराष्ट्रानं जे काही 4-5 धक्के बघितलेत त्याच्यामध्ये आणखीन एक नवा धक्का आपल्याला बघायला मिळू शकतो, ही शक्यता मी नाकारत नाही. आता राज ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे श्री शरद पवार यांनीच हे केलेलं असावं का? कारण राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की शरद पवार यांच्याकडची जी एक टीम आहे ती टीम गेली. शरद पवार यांचा जो पूर्व इतिहास आहे तो अगदी यशवंतराव चव्हाणापासूनचा ते 2014ला त्याच्याही आधी 1978चा पुलोदचा प्रयोग, त्यात जनसंघाचं सहभागी होणं, नंतर त्यांचं पुन्हा औरंगाबादला काँग्रेस पक्षामध्ये परत जाणं, सातत्यानं सत्ता आपल्याकडेच राहील अशा पद्धतीच्या त्यांनी घेतलेल्या भूमिका, म्हणजे 98 साली ज्या काँग्रेस पक्षाबरोबर ते होते त्यातनं बाहेर पडले, पुन्हा त्याच काँग्रेस पक्षाबरोबर गेले. 2014ला त्यांनी कुणीही न मागता पाठिंबा भारतीय जनता पार्टीला दिला आणि आत्ताच देवेंद्र फडणवीस यांनी जो खुलासा केला की श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ते चर्चा करत असताना दुसरीकडे ते भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करत होते. त्यामुळं ती जी राजकीय विश्वासार्हता शरद पवार यांच्याबद्दलची आहे ती पाहता राज ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो मुद्दा लगोलग अनेक जणांच्या मनात आलेला होता की कदाचित साहेबांनीच या मंडळींना पुढे पाठवलेलं असावं. पण तुर्तास तरी आपण असं म्हणू शकत नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की श्री शरद पवार यांना जर हे करायचं असतं तर त्यांनी सुप्रिया सुळे यांचं जे इलेव्हेशन आहे ते पक्षपातळीवरती राष्ट्रीय पदावरती त्यांना बसून ते केलं नसतं. त्यांचा तो सक्सेशन प्लॅन होता की पक्ष हा पुढे भविष्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्याच ताब्यात जावा आणि त्याच्यातनंच अजित पवार यांची नाराजी आली आणि त्या नाराजीचं रूपांतर आजच्या घडामोडीमध्ये झालं. आता फक्त फरक एवढाच आहे की 2019 साली आणि 2023मध्ये शरद पवार यांनी जो झंझावात 2019 साली उपस्थित केला होता, उभा केला होता, त्याच्यातला त्यांचा जो पॉलिटिकल रायव्हलर आहे तो मुख्यत्वे देवेंद्र फडणवीस होते. त्याच्याचे सगळे अनेक पदर तुमच्या लगोलग लक्षात आले असतील. पण इथे मघाशीची त्यांची सगळी पत्रकार परिषद जर आपण बघितली तर कदाचित हा फार घरातला मामला असल्यामुळे ते थेटपणे अजित पवार यांच्याबद्दल काहीही बोलले नाहीत. उलट श्री प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबद्दल ते अधिक बोलले. म्हणजे ज्यांनी ह्या प्रकरणामध्ये पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढी फूट पाडली त्या अजित पवाराबद्दल न बोलणं ही त्यांची आजची आगतिकता आहे. आणि म्हणूनच राज ठाकरे हे जे म्हणतायत त्याच्यामध्ये फार कमी तथ्य किंवा इनफॅक्ट ते तथ्य नाहीच आहे की ही सगळी खेळी ही साहेबांनीच केलेली असावी. पुढे चालून राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्णपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न जर अजित पवार हे करणार असतील तर त्यानंतरचा पुढचा ज्याला इंग्रजीत कन्फ्रंटेशन म्हणतो आपण ते टाळण्याचीच त्यांची भूमिका आहे. ते न्यायालयामध्ये जाणार नाही, ते जनतेच्या न्यायालयामध्ये जाणार आहेत आणि तिथे जाऊन ते कौल घेणार आहेत. आणि म्हणून या सगळ्या आजच्या घडामोडीमध्ये 4-5 स्टेक होल्डर जे आहेत ते अजित पवार, एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून आणि श्री शरद पवार असं जर आपण बघायला गेलो तर आजच्या ह्या सगळ्या घडामोडीमध्ये भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाची काय नांदी असू शकते त्याची चुणूक दिसलेली आहे.
भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व हे अस्तित्वात राहीलच, याची शाश्वती नाही, इनफॅक्ट ते राहणारच नाही. हा सगळ्याचा सगळा गट हा भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होऊ शकतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते खूप मर्यादित राहील आणि त्या मर्यादित अस्तित्वाच्या जोरावरती भारतीय जनता पार्टी हाच प्रमुख राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये राहील. आता जर महाविकास आघाडी ही एकत्रित राहिली तर ज्या पद्धतीची लोकांच्या मनामधली ही चीड आहे ती चीड व्यक्त झाली तरी त्यांच्यासमोरचे पर्याय किती आहेत आणि शेवटी 18 महिन्याचा काळ आहे, पुढेही हे सरकार 18 महिने राहू शकतं. त्या काळामध्ये या सरकारचा परफॉर्मन्स काय राहतो, काय पद्धतीच्या गोष्टी ते लोकांशी बोलतात. कारण 6-7 महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली लोकांची सहानुभूती ही मधल्या काळातल्या गोष्टीमुळं बऱ्यापैकी हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली होती, पण ती पूर्ण संपलेली नव्हती. त्यामुळं महाविकास आघाडी जर भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारसमोर उभा राहिली तर महाविकास आघाडीचे आकडे ही सुधारले दिसू शकतात. निवडणुका जिंकणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे अजित पवार यांना जे काही मिळायचं ते मिळेल, पण भारतीय जनता पार्टीला काय मिळालं? भारतीय जनता पार्टीला 2024च्या निवडणुकीमध्ये आपला पक्ष केंद्रीय पातळीवरती 220-250 अडकेल की काय अशी जर भीती असेल, कारण त्यांच्या हातातनं एका पाठोपाठ एक राज्य गेलेली आहेत. जी गेली होती ती त्यांनी परत मिळवली तोडफोड करून, केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा लावून. ती गोष्ट त्यांना होऊ द्यायची नाही. त्यांना शिवसेनेनं मागे जे 18-19 जागा जिंकलेल्या होत्या त्या 18-19 जागा, भारतीय जनता पार्टीच्या ज्या 23 जागा आहेत त्या जिंकायच्या आहेत. त्या जागा जिंकण्यासाठी महाराष्ट्रासारखं महत्त्वाचं राज्य एखाद्या बाहेरून आलेल्या मंडळीच्या हातात गेलं तरी ते भारतीय जनता पार्टीला चालणार आहे. एव्हाना तसाच प्रयत्न असल्यामुळं श्री उद्धव ठाकरे यांची अशी मागणी असून की केवळ जाहीरपणे आम्हाला सांगा की आम्ही तुम्हाला सत्तेत वाटा देऊ, तसं न करणारा भारतीय जनता पार्टी हा एकनाथ शिंदे आणि आता श्री अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावरती बसायला तयार आहे. या सगळ्यांची गोळाबेरीज अशी की भारतीय जनता पार्टीला 2024च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघातल्या अधिकात अधिक जागावरती विजय हवा आहे. अर्थात हे इतक्यात संपणार नाही, आत्ता तर याची सुरुवात झाली. मी आणि ABP माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि तुमच्या जर काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्याची आम्ही तिथे नोंद घेतो. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.